तर राम राम मंडळी, जय खानदेश. मी तुमचा लाडका पप्पू. तर रोजच्या नियोजनानुसार आपण निघालो आपल्या दुकानाकडे गेलो. तेवढ्यात माहिती पडलं की नळ येऊन गेलेत. म्हटलं चला आपण दुकान वगैरे ओपन करून घेऊ. दुकान वगैरे ओपन करून घेतले. तेवढ्यात मोठे बंधून त्यांनी मोटर वगैरे लावून दिली आणि मस्त पाणी भरायचं काम चालू करून दिलं. पाणी भरायचं काम चालू होतं. म्हटलं चला आपण सगळं सामान वगैरे रचून घेऊ. पाणी वगैरे भरून दिलं. लगेच मोठे बनवून त्यांनी पाणी वगैरे मारायचं काम पण चालू करून दिलं. मग त्यांनी सगळीकडे पाणी वगैरे मारून घेतलं. मग म्हटलं चला देवाबत्ती करून घेऊ. देवाबत्ती वगैरे करून घेतली. तेवढ्यात मालक येऊन गेलो. मालकांना म्हटलं मी जातो आता घरी. कसं आहे ना, नाश्ता वगैरे पण करून घेतो. कारगिल आणि त्यांच्यासाठी चहा वगैरे घेऊन येतो. मोठे बंधू ते इटांना पाणी मारत होते. त्यांना म्हटलं मी येतो. घरी गेलो मस्तपैकी नाश्ता वगैरे करून घेतला. कारगिल आणि त्यांच्यासाठी चहा वगैरे घेऊन घेतली. परत आलो आपण आपल्या दुकानाकडे आलो. कारगिल आणि त्यांना चहा वगैरे देऊन दिली. तिथून निघालो आरत्याला जाण्यासाठी. आरत्याला गेलो. मस्त मेडिकलवर जाऊन गोळ्या वगैरे घेऊन घेतल्या. ते परत निघालो आपण आपल्या घराकडे येताना म्हटलं चला पेट्रोल वगैरे टाकून घेऊ. पेट्रोल वगैरे एकदम मस्त टाकून घेतलं. परत आलो तर सिमेंटवाला आलो. त्यांनी सिमेंट वगैरे ठेवून दिलं आपल्या गाडीवर. लगेच दुकानावर सिमेंट वगैरे सोडून दिलं. जिथं आपलं काम चालू होतं तिथं ते कारागीर त्यांनी त्यांचं काम चालू करून दिलं. आणि हो, आपले ब्लॉग आहे ना, कारागीर त्यांना पण आवडता बरं का. तेवढ्यात कॉन्ट्रॅक्टर दादा ते आले. त्यांनी सगळी पाणी वगैरे करून घेतली. काम कसं काय चाललंय ते. आपले मालक पण येऊन गेले. मालकांनी आपला टिफिन आणलेला होता. म्हटलं चला टिफिन वगैरे ओपन करून घेऊ. जेवण वगैरे करून घेऊ. जेवण वगैरे करून घेतलं. तेवढ्यात आपलं पार्सल पण येऊन गेलं. म्हटलं चला पार्सल ओपन करून घेऊ. पार्सल ओपन करून घेतलं. पार्सल मध्ये आपण माईक मागवलेला होता. त्याच माईकने मी आज रेकॉर्डिंग करतोय. माईकची क्वालिटी कशी आहे नक्की सांगा बरं का. म्हटलं चला आपल्याला काही माईक आवडलेला नव्हता. म्हटलं चला माईक वगैरे पॅक करून देऊ. माईक वगैरे पॅक करून दिला. तेवढ्यात मोठे बंधू ते चहा वगैरे घेऊन आले. मग त्यांना कारागीर त्यांना चहा वगैरे देऊन दिली. मग त्यांनी त्यांचं काम चालू करून दिलं. मग तेवढ्यात मोठे बंधू तेव्हा मी जातो आता घरी. मोठे बंधू ते घरी गेले. मग कारागीर त्यांचं काम चालू होतं. काम कसं काय चाललंय हे तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का. आणि कसा काय वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो शेअर नक्की करा. आणि तुमच्या भावाला जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय खानदेश पब्लिक.